आई, दादाच्या लग्नाच्या तयाऱ्या खूप बाकी आहेत. आपल्याला खूप घाई करावं लागेल सगळं काही. छकुले, अजून मुलगीच बघितली नाही तर तू लग्नाच्या तयारीचं काय बघायलीस अगोदरच? हो आई, पण बघावं लागते ना सगळंच. आमची शॉपिंग, आमची ज्वेलरी, दादाची शॉपिंग, दादाची ज्वेलरी, तुझी शॉपिंग आहे, बाबाची आहे अजून. हो छकुले, उद्या आपण बघायला जाणार आहोत तुझ्या बहिणीला. बघूयात, पसंत आली तर आपण पुढे बोलूयात. हो आई, पण आपण श्रीमंत घरी तर चाललोय ना, म्हणजे मुलीच्या इकडचे काही देऊ शकतात ना आपल्याला. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ हे आहे की आपण श्रीमंत घरची मुलगी बघत आहोत ना दादासाठी. नाहीतर समजलं की मुलीच्या घरचे मिडल क्लास आहेत आणि दादाला ती मुलगी आवडली तर मग काय करायचं? हो छकुले, हे विचार तर मी केलाच नाही बघ. थांब, तुझ्या मामाला कॉल करून विचारते मुलीच्या घरचे कसे आहेत, म्हणजे खानदान, घरदार, त्यांचं प्रॉपर्टी. दादाला पसंत आली म्हणून उगाच कोणत्या गरीब घरच्या मुलीला सून बनून नको आणू आई तू. नाहीतर मग नंतर माहिती पडलं की तिचं सगळं बाळातपण, बोळवण वगैरे सगळं काही आपल्यालाच करावं लागेल तिच्या प्रेग्नन्सीमध्ये. हो छकुले, हे सगळं काही विचारते तुझ्या मामाला कसं आहेत काय नाही मुलीच्या घरचे पाहुणे. आणि हो आई, 4-5 लाखाशिवाय हुंडा घेऊ नकोस बघ. लग्न पण त्यांच्याकडेच असलं पाहिजे, त्यांनी मुलीला ज्वेलरी पण टाकली पाहिजे, सगळं काही एका संसाराला लागेल एवढं सामान त्यांनी द्यायला पाहिजे. छकुले, अगदी बरोबर बोलत आहेस बघ तू. लग्न करायचं म्हणल्यानंतर मुलीच्या इकडली पार्टी चांगलीच पाहिजे, पैसेवाली. नाहीतर उगीच कोणत्या पण प्रोग्रामला आपल्याला कॉम्प्रोमाइज करून घ्यावं लागेल. राहुल बेटा, तुझी तयारी झाली ना सगळी? हो आई, तयारी तर माझी सगळी तेव्हाच झाली. मी कधीपासून तयार होऊन बसलो तुझी वाट बघत. आई, कशी तरी घबराटच होत आहे ग, पहिल्यांदाच चालू ना मुलगी बघायला मी. राहुल, सोयरिकेच्या टायमिंगला ही होत असतं, ही नॉर्मलची गोष्ट आहे. आता नवरदेव जे होणार आहेस तू, मला आज तर वाटणारच ना थोडीफार तरी. आई तू पण ना. बेटा राहुल, तुला मी अजून एक वेळेस विचारत आहे, तुझ्या मनामध्ये दुसरी कोणती मुलगी तर नाही ना? नाही आई, माझ्या मनामध्ये दुसरी कोणतीच मुलगी नाही. नाहीतर मी तुला तेव्हाच बोललो असतो मला मुलगी बघायला नाही जायचं म्हणून. आणि हो, तसं पण मला लव्ह मॅरेज करायची पण नव्हती, अरेंज मॅरेज ठीक आहे. ठीक आहे, खाली ये तू, आम्ही सगळे तयार झालोत. जमलं तर जरा लवकर ये, मला दस्ती आणि पिसा घ्यायच्यात आपल्या मार्केटमधून. हो आई, तू पुढे चल, माझं झालं, मी आलोच बघ तुझ्या पाठीमागे. खुशाल की बाई, सगळेजण बरे आहात की? हो हो, आम्ही बरे आहोत. तुम्ही बरे आहात की? बाई सोनम, चहा पोह्याचं बघ की जरा किचन मध्ये जाऊन तू. हो बरं आई, बघते. आई, पोरगी तर चांगली दिसायली, पण घर काय यायचं एवढं मोठं दिसना गेलंय. थांब छकुले, बोलणं चालणं करू दे पहिले. काय आहे, कसं आहे, किती आहे बघू दे की. पोरीला वडील नाहीत म्हणल्यानं तिला पण चांगलं बघूनच देतील ना. सोनम बेटा, तुला सगळा स्वयंपाक तर येतो ना? हो आई, स्वयंपाक तर सगळाच येतो, फक्त पुरणपोळी आणि भाकरी तेवढी जमत नाही मला व्यवस्थितपणे. ते पण करेल, मी शिकेल. हो हो, ते तर शिकावंच लागेल ना ग. कारण जोपर्यंत एका मुलीला पुरणपोळी येत नाही तोपर्यंत तिला किचन मधला पूर्ण स्वयंपाकच जमत नाही, असे गृहीत धरत होतो आम्ही पहिले, आमची सासूबाई पण. आई, किती शिकली विचार की, घरातले सगळे कामं जमतात की नाही हे पण विचार. सोनम, धुनी भांडी, साफसफाई सगळं काही येते ना तुला, क्लिनिंग वगैरे? आई, हे एवढ्या मोठ्या घरचे, एवढे पैसेवाले, आणि हे लोक माझ्या हातातून धुणं भांडी करून घेणार आहेत घरी गेल्यानंतर, लग्नानंतर? आई, मुलगा तर एवढ्या मोठ्या पदवीला आहे, शिक्षक आहे ना तो तर. त्याला पगार पॅकेज पण चांगला असेल, मग धुणं भांड्यासाठी यांच्या घरी बाई नाही? आणि कमी लोक आहेत का हे यांचं धुणं भांडे, साफसफाई, स्वयंपाक सगळं करण्यासाठी? बाई, सोनमला तुम्ही असं काऊन विचारायल्या धुणं भांडे येतात की नाही म्हणून? पार्वती बाई, आम्ही तुमच्या मुलीच्या सोयरिकीसाठी आलोत ना आज. मग हे सगळं सोयरिकीमध्ये तर विचारतात, मुलीला काही कामं जमतात की नाही, किती शिकलेली आहे ती, तिचा स्वभाव कसा आहे, सगळ्यांशी चांगलं राहील की नाही, ती रागीट आहे का, कसा आहे. आमच्या घरची पहिलेपासून परंपरा आहे, तुमच्या मुलीला घरामध्ये थोडं काय जास्त काम लागेल, तुमची मुलगी मुलाला म्हणे चला आपण जाऊन साईडला राहूयात वाहिली म्हणून, असं आमच्या घरी चालणार नाही बघा. मी आता सगळं बजावून ठेवते, मी आता सगळं क्लिअर करायला त्याच्यामुळेच. आई, विचार की त्याला मुलगी किती शिकलेली आहे ते. माझ्या भावाने सांगितलं होतं मला सोनमचं चांगलं शिक्षण झालंय म्हणून. सोनमचं शिक्षण कितीही झालेलं असेल तरी पण आमच्या घरी आल्यानंतर जॉब वगैरे करायला नाही भेटणार, मी आता स्पष्ट करायला त्याच्यामुळेच. नंतर उगा या गोष्टीमुळे वाद आणि विवाद नको माझ्या घरामध्ये. आमच्या घरामध्ये भांडण कधीच होत नाहीत. माझा मुलगा चांगला शिकलेला आहे, चांगली पगार आहे त्याला, ते तुमच्या मुलीला खुश ठेवेल आयुष्यभर. त्या गोष्टीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. सोनमने फक्त घरची कामे करावीत, सगळ्यांना सांभाळावं, सगळ्यांचा मान सन्मान करावा. सोयरेधारी आमच्या घरी खूप येतात, कधी पाहुणे आलेच तर त्यांना चहा पाण्याचं कसे आहेत काही नाही हे विचारावं सोनमने. आमच्या घरी येऊन वाटण्या करायच्या गोष्टी करायच्या नाहीत मुलाला घेऊन. राहुल बेटा, तुला मुलगी आवडली का? आवडली असेल तर सांग मला, मला पुढे बोलायचं कळते त्यांच्याशी. बाई सोनम, पोरग चांगलं वाटायले ग, तुला कसं वाटलं? दिसायला बी चांगला आहे, स्वभाव तर आपल्याला माहिती नाही अजून, पॅकेज पण चांगला आहे म्हणाली त्याची माय. आणि हो, तसे पण तुझे बाबा नाहीत आता हे सगळं बघण्यासाठी, आपल्यालाच बघावं लागणार आहे. काकाला आपण डिस्कशन करू याबद्दल. मला पहिले तू हे सांग, तुला पोरग आवडलं का, त्याच्यानंतरच मी काही गोष्टी बोलेल त्यांच्याशी. हो आई, मुलगी छान आहे, गोरी आहे, मला आवडली आई मुलगी. हो आई, तुला जर मुलगा आवडला असेल ना तर मला काही प्रॉब्लेम नाही, मुलगा छान आहे. आई, तू हो म्हणशील तर हो, नाही म्हणशील तर नाही, मी काही जबरदस्ती नाही करणार तुला याबाबत.
ठीक आहे राहुल, मग त्याच्या आईला मी बोलते एकट्यामध्ये देण्या घेण्याचं काय आहे काय नाही ते. आई गरीब दिसायला ते, पोरगी चांगली आहे, शांत परिवार आहे, काही डिमांड करू नको जास्त हुंड्याची, आपल्याला काय कमी आहे कोणत्या गोष्टीची. तसं पण मामा सांगू लागले की मुलीचा स्वभाव शांत आहे, कुणाशी बोलत नाही, काही नाही, आपापले कॉलेजला जाते आणि घरी येते ते सिंपल साध्या पद्धतीने, कधी मानवरी करून कुणाकडे बघत पण नाही, असे मामा सांगू लागले मला. हो राहुल बाळा, आपल्याला पण लग्नाला खर्च लागेलच ना, फुल नाही फुलाची पाकळी तर द्यावी लागेल त्यांना. तू शांत बस, मी माझ्या पद्धतीने बोलते तिच्या आईसोबत काय बोलायचं ते. आई मी आलेच थोड्या वेळामध्ये, चहा पोह्याचं बघते मी. ठीक आहे सोनम बाळा, तू हो पुढे किचन मध्ये, मी आले तुझ्या पाठीमागे लगेच. जा माझ्या होणाऱ्या सोनबाई, वाटीमध्ये साखर घेऊन या. आमच्या राहुलला तुमची सोनम खूप आवडली. अगं बाई बाई बाई, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणा की आमच्या सोनमला पण राहुल तुमचे खूप आवडले. जा आता, उशीर कशाला करताय, साखर घेऊन या, सगळ्यांचं तोंड आपण गोड करूयात आणि आजच ठरूयात पुढच्या गोष्टी काय आहेत काय नाही ते. इन बाई तुम्ही बसा, मी चहा पिवायचं बघते जरा. हो जरा लवकर या तुम्ही, आपल्याला दुसऱ्या पण अजून गोष्टी बोलायच्या आहेत. ए आई, देण्या घेण्याचं बोलतेस की नाही तू? अगं हो चकुले, ह्या गोष्टी सगळ्यांच्या समोर बोलायच्या नसतात. वहिनीला तर बाबा पण नाही, पण तुला जाऊन बोलावं लागेल तिच्या आईसोबत. हो मीच बोलणार आहे, थांब थोडंसं. ए आई, मला मुलगी आवडली बघ, काही पण जास्त तानातानी करून जास्त डिमांड करू नकोस बघ त्यांच्यासोबत, गरीब लोक आहेत ते. तू हुंडा बिंडा बोलशील जास्त तर नाही बोलतील ते आपल्याला, जास्त काही गोष्टींच्या डिमांड करू नकोस तू. दादा तर आताच वहिनी कोण बोलायला, जास्त काही मागू नकोस म्हणे त्यांच्या घरी. कशानं गरीब दिसायलेत दादाला. तुम्ही दोघे शांत बसा, मला एकांत मध्ये जाऊन बोलू द्या तिच्या आईसोबत. बाई सोनम यांचं बोलणं ऐकून तर मला असं वाटायलंय. आई काय झालं? सोनम यांच्या बोलण्यावर मला असं कळत आहे की यांच्या मागण्या लय मोठ्या मोठ्या असतील बाई. सोरीक झाल्यानंतर तुझी सासू आणि नंदन एक नंबरच्या चालाक बाहेर दिसायलात बघ मला. आई मग कसं करायचं, हो म्हणूयात की नाही त्यांना आपण? मुलगा चांगला आहे ग, घरदार पण चांगला आहे, प्रॉपर्टी पण आहे, शेत आहे त्यांना. बाळू काका सांगत होते यांची जमीन चांगली आहे म्हणून, शेती पाण्याखालची आहे, विहीर आहे, तळा आहे म्हणे शेतामध्ये, बोर आहे, घर आहे बांधलेलं, मळा आहे चांगला हिरवा. आई तुझी इच्छा काय आहे बोल, तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागेल. काय चालले बाई, झाला नाही वाटते चहा अजून सोनमबाईचा आमच्या? अहो शांताबाई तुम्ही इथं, मी येऊच लागले की हॉलमध्ये चहा पोहे घेऊन सोनम सोबत. मी म्हटलं चला बघावं सोनम काय करायली, चहा पोहे कसं बनवते, किचन कसं ठेवते. आता कसं बनवतात, चहा सारखा चहा बनते, पोह्यासारखे पोहे बनतात. बघा बाई तुमची सुनबाई आहे, आता कसं शिकवायचं काय नाही ते तुम्ही बघा आता. सोनम आमच्या घरी खूप काम असते बरं, मुलीच्या जातीला तर कुठे पण कामच असतात, घरातली कामे तर करावीच लागतात. आई एवढंच आहे की मला जास्त कामं करायची सवय नाही, हळूहळू ती पण होऊन जाईल. हो त्याच्यामुळेच मी अगोदरच सांगत आहे, घरामध्ये खूप कामं असतात, सकाळचा नाश्ता, चहा पाणी, भांडी, दुपारचं धुणं वगैरे सगळंच काही, झाड झूड असते. आणि हो आपल्या घरामध्ये कामाला बाहेर लावलेल्या मला आवडणार नाहीत, मला कोणी दुसऱ्यांनी काम केलेलं बिलकुल पटत नाही. नाहीतर तुमचं म्हणणं असेल की एवढं मोठं घर आहे आणि कामाला बाई पण नाही यांच्या घरामध्ये. चल असं जाऊ दे, चहा पोहे घेऊन या, आपण बाकीचं काय आहे ते बोलून टाकूयात फायनली. बाई तुमच्या इकडले अजून कोणते मोठे लोक येणार आहेत का? बैठक आपण आजच करूयात. कसं आहे मग, लांबणीवर गेले की सगळे कामं लांबणीवर जातात. सोनम तू चहा पोहे घेऊन ये बाहेर. चला बाई जरा आपण एकांत मध्ये बोलूया, सगळ्यांच्या समोर बोलायला चांगलं नाही वाटत हे सगळं काही. या तुमच्या रूम मध्येच बोलूयात, बाहेर सगळ्यासमोर बोलण्यापेक्षा आपण रूम मध्ये बोललेलं बरं. बाई सोनम तुझी सासू मला लई चालू दिसायली ग, जेवढे मोठे लोक असतात तेवढे भिकारी असतात. मला तर वाटलं मी एवढी सोन्यासारखी पोरगी द्यायलो, यांच्या काही मागण्या नसतील अजून. पण काय करावं, सासरचे लोक सगळे हावरेच असतात. जाऊ दे आई, जास्त काही बोलतील ना हुंड्याचं वगैरे, दागिन्याचं, सगळ्या गोष्टींचं, सामानाचं, तर तू सरळ बोल, आमच्यानं होत नाही म्हणावं हे लग्न करणं. सोनम तुझं लग्न मी खूप मोठं करणार होते, पण काय माहिती यांचा हुंडा वगैरे मागण्या किती आहेत की अजून. आई जा जाऊन बघ अगोदर ते काय म्हणतात ते. जास्त वगैरे काही बोलत असेल सासू तर सरळ बोलून टाका, आम्हाला लग्न नाही करायचं म्हणावं, होत नाही म्हणावं आमच्याने एवढं सारं देणं, गरीब आहोत आम्ही. हे बघा पार्वतीबाई, मी तुम्हाला एकट्यामध्ये याच्यासाठी बोलवलंय, ह्या गोष्टी सगळ्यांसमोर बोलायला चांगल्या पण नाही वाटत बघा आजकालच्या याच्यामध्ये. बाई हे बघा आपण सोयरिकीचं बोलायलो तर एकमेकांच्या मनामध्ये काहीच नसलं पाहिजे, सगळं काही बोललेलंच बरं आहे बघा, लपून ठेवण्यामध्ये काही नसते. तुमच्या मनामध्ये जे पण आहे तुम्ही बोलून टाका, आमच्याने होत असेल तर आम्ही देऊ. हो ते तर आहेच बघा, सोयरिकीचं काम आहे, नाजुकीचं असते, मुला मुलींचं आयुष्य आहे पूर्ण पुढे. आणि हो काही न लपवलेलंच बरं आहे बघा. मुलगा पण आमचा चांगला शिकलेला आहे, चांगली नोकरी आहे त्याला, चांगलं पॅकेज आहे, पगार पण चांगला आहे त्याला, चांगली प्रॉपर्टी आहे आमची, 10-15 एकर शेती पण आहे पाण्याखालची, शेतामध्ये विहीर आहे, तळं आहे, बोर आहे, पाण्याखालची जमीन आहे आमची सगळी. आणि आम्ही आमच्या मुलाला चांगलं शिकवलं पण आहे बघा. तुमची मुलगी एकदम सुखामध्ये राहील, तिला कोणत्याच गोष्टीचं काहीच टेन्शन राहणार नाही. बाई आमची सोनम पण ग्रॅज्युएशन कंप्लीट करून बसली बघा. मानलं की तुमच्या मुला एवढी शिकली नसेल, तेवढी मोठी नोकरी पण नाही लागणार तिला. आम्ही पण तिला चांगलं शिकवले, तिच्या शिक्षणाला खूप खर्च लावलाय आम्ही पण. तुमच्या घरामध्ये आता दुसरं कोणी मोठं नाही, पण मग जे पण आहे देणं घेणं ह्या गोष्टी तुम्हीच करा आता.
काय मागण्या आहेत तुमच्या, सांगा की जरा मला. हे बघा बाई, माझी एकुलती एक मुलगी आहे, जास्ती मोठी प्रॉपर्टी नाही, काही नाही आमची. सोनमच्या वडिलांना 10-15 वर्ष झाली आज जाऊन. एवढीशी होती ती तेव्हापासून मीच बघते तिचं सगळं काही खर्च वगैरे, शिक्षणाचं सगळं. बाई आमच्याने जेवढं होईल तेवढं आम्ही देऊ. जास्त अपेक्षा तुम्ही करत आहात तर आमच्याने देणं नाही होणार. तसं कसं म्हणायला तुम्ही, मुलीच्या सुखासाठी हुंडा तर द्यावाच लागतो ना. आणि त्यांना संसार करायचा म्हणल्यानंतर वस्तू पण लागतात घरामध्ये. ही तर पहिलेपासूनच परंपरा आहे. काय मागण्या आहेत मग तुमच्या? हे बघा, जास्त काही नको आम्हाला, मुलगी पण तुमची चांगली आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या अंगावर 2-3 तोळे सोनं टाका. 2 लाख हुंडा द्या आणि लग्न करून सोडा. म्हणजे तुम्ही सोनमला काहीच टाकणार नाही का दागिने? तुम्ही हुंडा पण मागायल्या, दागिने पण टाका म्हणायल्या, लग्न पण करून सोडा म्हणायल्या. एवढे श्रीमंत नाही बाई आम्ही. एवढे कशा मागण्या करताय तुम्ही मोठ्या मोठ्या आमच्याकडे? हे बघा पार्वतीबाई, तुमची मुलगी सुंदर आहे म्हणून आम्ही जास्त काही मागितलं नाही बघा. नाहीतर दुसरीकडे माझ्या राहुलसाठी 10 लाख हुंडा देतो म्हणले तरी हो बोलू लागले. ते सोयरे तर 5 तोळे सोनं देऊन लग्न करून सोडणार होते. पण माझ्या राहुलला ती मुलगी आवडली नाही म्हणून आम्ही सोडलं सगळे सोयर पण. मग आमच्याकडून तुम्हाला मुलगी पण सुंदर पाहिजे, हुंडा पण पाहिजे, सोनं पण पाहिजे, लग्न पण करून सोडा म्हणाल्या तुम्ही. बाई बघा, तुम्ही आमच्या एवढ्या मागण्या आहेत. तुमच्याने होत असेल तर 2-3 दिवसामध्ये आम्हाला फोन करून कळवा. तसं कसं म्हणायल्या बाई, आम्हाला पण थोडं समजून घ्या ना. सोनमला वडील कुठे आहेत? तिचे बाबा राहिले असते तर कुठे ना कुठे काही ना काही करून तुमच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या. मी एक विधवा आहे, कुठे कुठे बघणार ना. मी तुम्हाला 2 लाख हुंडा आणि लग्न करून सोडू शकते. सोनमच्या अंगावर दागिने तुम्ही टाका ना, तुमची पण सून आहे ना बाई ती. तुमची लेक नाही का? तुमच्या लेकीच्या अंगावर सोनं भरून दिसेल सगळं लग्नामध्ये. बाई आम्हाला अजून सामान पण घ्यावं लागते लग्नासाठी. बाई आम्हाला उशीर होत आहे, आम्ही निघतो. तुम्ही आम्हाला फोनवर कळवा सगळ्या गोष्टी, तुमच्या मनामध्ये काय आहे ते. वाट बघतो आम्ही तुमच्या फोनची. एवढं सगळं कसं करू मी? टेन्शन येत आहे मला आता सोनमचं. कोणाकडे मागणी करू मी सोनमच्या लग्नासाठी पैसे हवे आहेत म्हणून? सासू तर आली तेव्हापासूनच मला चालू दिसायली. भूषण करून नुसतं सांगायलीच मला एवढी प्रॉपर्टी आहे, मुलगा एवढा शिकलेला आहे, एवढं पॅकेज आहे त्याला. 2 लाखाहून आणि 2-3 तोळ्याहून काय अडायले बरं? पोरगी चांगली आहे, सुंदर आहे, सुशील आहे. एखादी तर म्हणते जाऊ द्या, असू द्या, मागं पुढं आमच्याकडे पैशाला काही कमी नाही, पोरगी चांगली आहे तुमची. आज जर सोनमचे वडील राहिले असते तर सोनमच्या लग्नाचं मला टेन्शन काहीच राहिलं नसतं. आई काय बोलले सोनमच्या घरचे? राहुल, तिची आई म्हणत होती की तुम्ही जे खर्च बोलताय तेवढा खर्च आमच्याने नाही होणार. कोणता कोणता खर्च? काय काय बोलली तू त्यांना? काय काय मागण्या केल्यास? मी बोलले 2 लाख हुंडा द्या, 2-3 तोळे सोनं टाका सोनमच्या अंगावर आणि लग्न करून सोडा. आई ते अगोदरच एवढे गरीब आहे, तू एवढ्या मागण्या का केल्या त्यांच्याकडे? आपल्याला कोणत्या गोष्टीची काय कमी आहे? मग तुझं म्हणणं काय आहे? तुझ्या शिक्षणाला एवढा खर्च जो आम्ही लावला त्याचाच जाऊ द्यायचा का वायाला? हे बघ आई, सोनम चांगली पोरगी आहे. मी खात्री करून घेतली, माझी तिकडे फ्रेंड आहेत शिकायला, आणि मी आता सोनम सोबतच लग्न करणार. तुला तुझ्या मागण्या मागे घ्याव्या लागतील. आणि हो, तसं पण आपल्याला काहीच कमी नाही आई. तू 2 लाखाहून आणि 3 तोळे सोन्याहून असं आडून धरू नकोस माझ्या लग्नाला. मुलगी चांगली आहे ती. ठीक आहे, बघते, करते तिच्या आईला फोन, काय म्हणते ते बघूयात. हॅलो, हा पार्वतीबाई, बरे आहात की? हो हो बाई, आम्ही बरे आहोत. तुम्ही बरे आहात की? हो, आम्ही पण बरे आहोत सगळेजण. आता राहुलला सोनम एवढी आवडली तर काहीतरी कमी जास्त करावं लागेल ना. तुम्ही पण जरा विचार करून द्या. तुम्ही एक काम करा, सोनमच्या अंगावर 2-3 तोळे सोनं टाका आणि लग्न चांगलं करून सोडा. हो हो बाई, एवढं होऊ शकते बघा आमच्यानं, मी सांगते सोनमला. आणि हुंड्या बिंड्याचं काय आहे ते आपण नंतर बघूया, जाऊ द्या. बाई ठीक आहे, मी ठेवते फोन. लग्नाची तयारी तुम्ही सुरू करा, आम्ही पण आमच्या पाहुण्यांना कळवतो. राहुल, त्यांनी अरेंजमेंट केली असती रे, एकुलती एक मुलगी आहे त्यांची ती. हो हो आई, पण सोनम पण चांगली आहे ना. सोनम, तू लाजत आहेस का मला? असं काही नाही, सध्या आपण दोघं जण एकमेकांसाठी अनोळखी आहोत ना. आज आपल्या लग्नाला 1 हप्ता पूर्ण झाला आणि तुम्हाला एकदा पण बोलली नाही स्वतःहून. मला कळतच नाहीये मी काय बोलू तुम्हाला. सोनम, तू आपल्या बेडरूम मध्ये मला राहुल बोलू शकतेस. नको नको, राहुल वगैरे या नावाने नाही बोलणार मी तुम्हाला. तुमची आई अगोदरच कडक आहे खूप, मला भीती वाटते तुमच्या आईची. सोनम, आईचा स्वभावच आहे ग तसा, पण आई मनाने खूप चांगली आहे. बरं असो, जाऊ दे. तुला कोणता प्लेस आवडतो? आपल्याला हनीमूनला जायचं आहे, आई म्हणत होती तिकीट काढायची आहेत. तुम्ही दोघे जण पहिले डिस्कस करा, मी मामाला सांगतो तिकीट काढण्यासाठी तुमच्या हनीमूनचं. सोनम, नंतर मला सुट्ट्या नाहीत. मी 15 दिवस सुट्ट्या काढल्या होत्या ऑफिसकडून, आणि सध्या तरी मला ऑफिसवाले डिस्टर्ब नाही करणार. त्यांना माहिती आहे आता नवीन लग्न झाले राहुलचं. हे बघा, मला याच्यातलं जास्त काही माहिती नाही, कोणते प्लेस चांगले आहेत, कसे आहेत ते. आणि मी माझ्या गावाच्या बाहेर कधी कुठे गेले पण नाही. मुलींसोबत बाहेर फिरण्यासाठी मला जाऊ पण देत नव्हती माझी आई. त्याच्यामुळे आपल्या हनीमूनचा स्पॉट तुम्हीच ठरवा. सोनम, शिमला किंवा मसुरी जाऊयात का? हो हो, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. ठीक आहे मग सोनम, मी सांगतो आईला. आई मामाला सांगेल शिमला मसुरीची तिकीट काढा म्हणून. सोनम,
ए सोनम, एका घंट्यामधला हा तिसरा आवाज आहे. हिला ऐकू येत नाही की मुद्दाम करते की काय आहे की? आई, थोडस तब्येत ठीक वाटत नव्हती, थोडस झोपले होते मी. ते सगळं ठीक आहे. चहा कोण आणून देईल मला? सकाळपासून वाट बघायले मी. चांगली पोरगी आहे म्हणून केलं. तू तर एक नंबरची मंद आहेस. तुझ्या माईने हुंडा देताना पण मागे पुढे बघितलं आणि तू काम करताना बघत जा. आता माझ्या पोराची जिद्द राहिली नसती ना, तुला मी घरामध्ये लग्न करून कधीच आणलं नसतं. आई, पण एवढं काय झालंय? तब्येत ठीक नाही माझी, झोपले होते मी थोडंसं. नाहीतर एरवी तुम्हाला चहा करून मीच देते ना रोज. मी मानलं की मी गरीब घरची आहे, पण आम्ही पण मान सन्मानाने जगलेले आहोत आतापर्यंत. तुम्ही मला नेहमी तुझी माय असं का बोलता? तुझी आई पण बोलू शकता ना. आई, उद्या तुमची पण मुलगी आहे, तुमच्या पण मुलीचं उद्या लग्न होईल. मग मी पण कोणाची तरी मुलगी आहे ना. तुम्ही असं का वागता माझ्यासोबत? लग्न झालं तसं तुम्ही एकदा तरी मला बोललात का? सोनम, जेवलीस का? आलीस का? आपण एकाच घरामध्ये असतो, पण तुम्ही कधीच काम असेल तेव्हाच मला बोलता, कधी एरवी बस म्हणून पण म्हणत नाही. तुम्हाला जर हे लग्न करायचं नव्हतं तर पहिले सांगायचं असतं ना. तुम्ही लग्नाचा पहिलेचा राग माझ्यावर आता का काढताय? हुंडा दिला नाही म्हणून. आणि हो, फक्त चहाचा कपाचा बहाणा होता. भांडण तर तुम्हाला कधीपासूनच करायचे होते माझ्यासोबत. काय माहिती तुमच्या मनामध्ये काय राग होता? 2 लाख रुपये हुंडा दिला नाही. सोनम, सामान पण तुझ्या आईने एवढं खराब दिलंय ना, सगळे सोयरे थुकू लागले आमच्या तोंडावर. कोणती तरी वस्तू अशी ब्रँडेड आणि भारीची वाटत नव्हती. सगळे सोयरे आम्हाला लग्नामध्ये बोलू लागले. तुझ्या आईला तू एकटीच मुलगी होतीस ना, मग एकच लग्न करायचं होतं. चांगलं मोठं सामान वगैरे, ज्वेलरी, हुंडा वगैरे सगळं काही. आई, माझ्या आईला झाले नाही 2 लाख रुपये हुंडा देणं तुम्हाला, तर मला तुम्ही असं छळू नका ना. लग्न झाल्यापासून तुम्ही एकही शब्द मला कधीच प्रेमाने बोलला नाही. आणि हो, राहिलेला हुंडा जोपर्यंत तुझी आई देत नाही तोपर्यंत एकही शब्द तुला प्रेमाने मी कधीच नाही बोलणार. असं काय करता हो आई? माझ्या आईला नाही होणार देणं. आता पैसे पण नाही त्यांच्याकडे, तिची तब्येत नुसतं खराब असते. आणि हो, तुम्ही हुंड्यासाठी मला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ नका प्लीज. माझे बाबा नसताना माझ्या आईने मला लहानाचं मोठं केलं, एवढं वाढवलं, शिकवलं, सगळं काही केलं, जोपासलं मला एवढं चांगलं. आई, चांगली मुलगी भेटणं हे खूप नशीब असतं. आणि तीच मुलगी चांगली सून बनून राहणं ही भाग्याची गोष्ट असते. कोणत्याच हुंड्याचा पैसा जन्माला जात नसतो. आई, तुम्ही मला एवढं छळू नका. आई, लग्न म्हणजे नुसतं पैशांचा व्यवहार नसतो. 2 नात्याने बनलेलं एक प्रेमळ बंधन असते. आई, हुंडा ही प्रथा खूप चुकीची आहे. खूप काळापासून मुलींच्या आईवडिलांना हे सगळं सहन करावं लागतं. त्यांचं शोषण होतं हुंड्यासाठी. कित्येक आईवडिलांना घरदार जमीन विकाव्या लागल्यात या हुंड्यासाठी. आपण जर हुंडा घेतलाच नाही तर देण्याचा पण प्रश्न येत नाही. ठामपणे आपण सांगू शकतो की मी माझ्या मुलासाठी हुंडा घेतला नाही तर मी माझ्या मुलीला हुंडा देणार पण नाही. बेटा सोनम, तू आज माझे डोळे उघडलेस बघ. खरंच जर आपण हुंडा घेतला नाही तर देण्याचा पण प्रश्न निर्माण होत नाही. प्रत्येक आई वडिलांना मुलं मुली असतात. त्यांनी स्वतः विचार करायचा असतो की आपल्या मुलाला आपण हुंडा घ्यायचा पण नाही आणि मुलीला हुंडा द्यायचा पण नाही. आज आपण स्वतः आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. हुंडाबंदी कायद्यावर आपण स्वतः विचार केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली? तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा.